श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी तुळशी वृंदावन हे असतेच. तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तुळशीला खूपच शुभ मानले जाते. अनेक आयुर्वेदिक उपायांमध्ये देखील तुळशीचा वापर केला जातो. अनेक जण तुळशीची पाने खातात, कारण तुळस ही अनेक रोगांपासून मुक्तता देते, सुटका करून देते. आपल्या घरामध्ये प्रवेश करणाऱ्या नकारात्मक गोष्टींना बाहेर काढण्याचे काम तुळस ही करत असते. तुळशीला विष्णुप्रिय मानले जाते. अशी ही विष्णुप्रिय तुळस आपणाला विविध उपयोगी आहे. तुळशी वृंदावन ज्यांच्या घरी आहे त्यांच्या घरी कायम आनंद, शांतता आणि समृद्धी नांदत असते. तर तुळशीपाशी अशा काही गोष्टी, वस्तू ठेवल्याने त्या तुळशीचा प्रभाव अधिक जास्त आपल्या कुटुंबावर होऊ शकतो. त्याचे अनेक लाभ, फायदे आपल्याला होतात. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुळशीजवळ आपणाला ठेवायच्या आहेत, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे स्वास्तिक. आपले हिंदू धर्मामध्ये स्वास्तिकला खूपच शुभ मानले जाते. अनेक देवी देवता स्वास्तिकमुळे आकर्षित होतात. आपल्या अंगणातील तुळस वाळली किंवा सुकली तर त्यावेळेस तुम्ही समजून जा की आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वास झालेला आहे. आणि या नकारात्मक शक्तींचा जेव्हा जास्त प्रभाव होतो त्यावेळेस आपल्या अंगणातील तुळस ही वाळते किंवा सुकत असते. किंवा आपल्या घराला वाईट शक्तीची नजर लागली असेल तरी देखील आपल्या अंगणातील तुळशी सुकत असते. हे जे स्वास्तिक आहे, या स्वास्तिकामध्ये सकारात्मक गोष्टींना खेचून आणण्याची ताकद असते. त्यामुळे हे स्वास्तिक तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचं आहे. किंवा तुळशीचे वृंदावन आहे त्यावर तुम्ही कुंकवाने स्वास्तिक काढला तरीही चालते. मित्रांनो, आपल्या घरावर वाईट नजर लागलेली आणि नकारात्मक गोष्टी आहेत, हे सर्व दूर करण्यासाठी स्वास्तिक खूपच महत्त्वाचे आहे. तर हे स्वास्तिकचे चित्र रेखाटत असतात त्यावेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा विष्णुप्रिय मंत्र म्हणायचा आहे. तसेच काही स्त्रियांना खूप दिवसापासून मूल होत नाही. त्यांना संतान प्राप्ती व्हावी असे वाटत असते. किंवा गर्भवती महिला आहे, त्यांना आपले मूल व्हावे, तेजस्वी व्हावे, चांगले व्हावे असे वाटत असते. तर अशा वेळी महिलांनी तुळशीजवळ बसून भगवद्गीतेचे पठण करावे आणि मनोभावे तुळशीला आपली इच्छा बोलून दाखवावे. संतान प्राप्तीची तसेच आपले बाळ तेजस्वी व्हावे अशी प्रार्थना करायची आहे. तुळशी माता ही इच्छा पूर्ण करते. दुसरी जी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे शालिग्राम. शालिग्राम म्हणजे एक काळा दगड असतो. शालिग्राम म्हणजे माता तुळशीचे ते पती असतात. त्यामुळे शालिग्राम हे तुळशीपाशी ठेवणे आवश्यक आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही हे शालिग्राम अवश्य तुळशीपाशी ठेवावे आणि विवाह संपन्न करावा. परंतु विवाह झालेल्या तुळशीपाशी तुम्ही हा शालिग्राम म्हणजेच काळा दगड ठेवू शकता. विवाह न झालेल्या तुळशीपाशी तुम्ही हा शालिग्राम ठेवायचा नाही. हा शालिग्राम तुम्ही जेव्हा तुळशीपाशी ठेवाल त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये आनंद, शांतता तसेच सुख, समृद्धी नांदायला सुरुवात होईल. तिसरी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे सकाळच्या वेळी
किंवा सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला एक तुपाचा दिवा आपल्या तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे. हे तूप शुद्ध देशी गाईचे असेल तर खूपच उत्तम आहे, किंवा इतर कोणत्याही गाईचे तूप घेतले तरीही चालेल, परंतु तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करीत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा जप करण्यास अजिबात विसरू नका. तुपाचा दिवा प्रज्वलित केल्याने अनेक देवी देवता आमंत्रित होतात. तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते व आपल्याला पैशाची कमतरता कधीच भासत नाही. तर अशा प्रकारच्या या 3 वस्तू जर तुम्ही तुळशीजवळ ठेवल्या तर तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.